बघा, देवानं सर्व काही कशासाठी निर्माण केलं? हे जे दिसते, जे दिसत नाही, कशासाठी? चला, मजा आलेली, होऊन जाऊ दे, बोललो झालं, चल. आणि प्रत्येक वस्तू जी निर्माण केली त्यावेळेला तो म्हटलं हे बरं आहे. कोणासाठी बरं होतं ते? त्याच्यासाठी. त्याने जे बनवलं, जो उसने बनाया वो उसके लिए अच्छा था. प्रत्येक वस्तू जी बनवली, मनुष्याला बनवलं, प्राण्यांना बनवलं, झाडं बनवली, आकाशे बनवली, आकाशगंगा बनवल्या, पृथ्वी बनवली, सर्व तारे. आणि देव म्हणाला हे चांगलं आहे. कोणासाठी चांगलं आहे? त्याच्यासाठी. आमेन. बघा, प्रकटीकरण 4 अध्याय. हे आपण समजून घेतलं ना, तर रोजचं जीवन आपण कसं जगावं ह्याला उद्देश मिळतो आपल्याला. जर आपल्याला उद्देश नसेल तर आपण वाऱ्याने हेलकावलेले असू. आज या गोष्टीने आपण भाराक्रांत हो, उद्या त्या गोष्टीने चिंताग्रस्त हो. हमें हमारा मकसद पता होना चाहिए ताकि हम डेली लाइफ उसको संतोष देने के लिए जिए. वचन 10 पढ़िए, 10 और 11, 10 और 11. पन्ना नंबर 347, प्रकाशित वाक्य उसका 4 अध्याय, वचन 10 से 11. तब 2400 प्राचीन सिंहासन पर बैठने वाले के सामने गिर पड़ेंगे और उसे जो युगान युग जीवता है प्रणाम करेंगे, और वे अपने अपने मुकुट सिंहासन के सामने यह कहते हुए डाल देंगे, हे हमारे प्रभु और परमेश्वर, तू महिमा और आदर और सामर्थ्य के योग्य है, क्योंकि तू ही ने सब वस्तुएं सृजी और वे तेरी ही इच्छा से थी और सृजी गई. इथे प्रभूनं कशासाठी निर्माण केलं गेलं? सर्व अस्तित्वात कशासाठी? किस लिए पूरी दुनिया को बनाया? ये मकसद लिखा है. देखिए, हे प्रभू, गौरव आणि सन्मान आणि सामर्थ्य घ्यायला तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही अस्तित्वात आणले. कोणी अस्तित्वात आणलं? देवानं अस्तित्वात आणलं, आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि अस्तित्वात आणले गेले आहे. इंग्लिशमध्ये लिहिलं, यू आर वर्दी ओ लॉर्ड टू रिसीव ग्लोरी अँड ऑनर अँड पॉवर, फॉर यू क्रिएटेड ऑल थिंग्स अँड बाय युअर विल दे एक्झिस्ट अँड वेअर क्रिएटेड. दुसऱ्या एका ट्रान्सलेशनमध्ये लिहिले आहे, यू क्रिएटेड एव्हरीथिंग फॉर युअर ओन प्लेजर. म्हणजे तुझ्या संतोषासाठी तू सर्व काही निर्माण केलंस. ग्रीकमध्ये ज्याचं ट्रान्सलेशन आहे, ते ग्रीकमध्ये ट्रान्सलेशन असं सांगतं की तू तुझ्या संतोषासाठी सर्व काही निर्माण केलंस. कशासाठी? त्याला आनंद मिळावा म्हणून सर्व काही निर्माण केलं गेलं. आपल्याला कशासाठी निर्माण केलं? बोला. देवाला संतोष देण्यासाठी, म्हणजे देवाला गौरव देण्यासाठी. देवाला गौरव देणं, देवाला संतोष देणं, देवाला महिमा देणं, हे एकच आहे. बघा, यशाया 43, वचन 7. पन्ना नंबर 863, यशाया उसका 43वां अध्याय, वचन 7. हर एक को जो मेरा कहलाता है, जिसको मैंने अपनी महिमा के लिए सृजा, जिसको मैंने रचा और बनाया है. ज्या प्रत्येकाला माझे नाव ठेवलेले आहे आणि ज्याला मी आपल्या महिम्यासाठी अस्तित्वात आणले आहे, ज्याला मी घडिले व निर्माण केले आहे, त्याला आण. हालेलुया. ज्या प्रत्येकाला माझे नाव ठेवले आहे, हर एक को जिसको मेरा नाम रखा है. आपलं नाव काय हो? आपल्याला नाव मिळालेलं आहे ना. आपलं नाव काय? ख्रिस्तामध्ये आपलं नाव काय आहे?
ख्रिश्चन म्हणजे काय? ख्रिस्ताचा. वी बिलॉंग टू क्राइस्ट. आपण त्यांना आपल्याला विकत घेतलं म्हणजे आपण कोणाचे झालो? मग आपण आपले राहिलो का? मग आपलं मी माझं पण सगळं गेलं की नाही? मेलं की नाही? का उठलं परत? कुणी आपल्याला विकत घेतलं? किसने हमें खरीदा? प्रभु यीशु मसीह ने उसके खून के द्वारा, लहू के द्वारा हमें खरीदा है, ताकि हम उसके हो जाए, ताकि वो हमें यूज कर सके. आपण स्वतः देवाला आनंद देऊ शकत नाही. बघा, ट्राय करू शकू? त्यानं त्याच्या आत्म्यानं मला भरल्याशिवाय मी त्याच्यासारखा होऊ शकत नाही, म्हणजे मी त्याला संतोष देऊ शकत नाही. जुन्या करारातलं उदाहरण आपल्याला ठाऊक आहे. जुन्या करारात आणि नव्या करारात काय फरक आहे? पुराने नियम और नए नियम में क्या फ़र्क है? पुराने नियम में उनको खुद के शक्ति से प्रभु को संतोष देना था. स्वतःच्या शक्तीनं देवाला संतोष द्यायचा होता. बरोबर का? म्हणजे तू ट्राय कर, देव खुश झाला तर झाला, नाही तर नाही. 10 आज्ञा पाळ, देवाला खुश करू शकत होते. आणि एक आज्ञा जो चुकतो तो सर्व नियमशास्त्राविषयी चुकतो. सगळे पाळू शकत होते, पण 10वी आज्ञा नव्हते पाळू शकत. सगळ्यात 9 आज्ञा पाळू शकत होते की नाही? तू एकाच देवाला भज, मूर्तीपूजा करू नको, त्याचे नाव व्यर्थ घेऊ नको, शब्दात पाळ, आई वडिलांना मान दे, खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, लबाडी करू नको, खोटी साक्ष देऊ नको. 10वी आज्ञा कोणती आहे? 10वी आज्ञा माहीत आहे का? ती पण नाही माहीत. तू कसलाही आपल्या शेजाऱ्याच्या बैलाचा, गाढवाचा, घराचा, बायकोचा लोभ धरू नको. 9 आज्ञा बाह्य होत्या, 10वी आज्ञा मध्ये पाळायची होती. नाही पाळू शकले. तो फरक आहे नवीन करारात आणि जुन्या करारात. नवीन करारात मी तुमच्यामध्ये वस्ती करीन, मी माझा आत्मा तुमच्यामध्ये ओतीन, माझे नियम तुमच्या हृदयावरती लिहीन आणि तुम्ही माझ्या मार्गात चालाल असे मी करीन. मी तुमच्यामध्ये राहीन आणि मी बापाला संतोष देईन. आपण राहू देतो का? बघा, आपला उद्देश काय आहे? देवाला संतोष देणं. पण तो कसा देणं? की त्याच्यामधून देणं. त्याच्याशिवाय मला देवाला संतोष देता येत नाही. ट्राय पण करू नका. फक्त ख्रिस्तामध्ये हा देव आनंदी आहे. ख्रिस्ताच्या बाहेर देव आनंदी नाही. त्यासाठी आपल्याला नाव काय दिलं आहे? ख्रिस्ताचे. ख्रिस्तामध्ये, ख्रिश्चन. हालेलुया. बघा, कलोस्सीकरास पत्र 1 अध्याय वचन 15 आणि 16. पन्ना नंबर 277 कलोसियों उसका पहला अध्याय वचन 16 और 17. क्योंकि उसी में सारी वस्तुओं की सृष्टि हुई, स्वर्ग की हो अथवा पृथ्वी की, देखी या अनदेखी, क्या सिंहासन, क्या प्रभुताएं, क्या प्रधानताएं, क्या अधिकार, सारी वस्तु उसी के द्वारा और उसी के लिए सृजी गई है. वही सब वस्तुओं में प्रथम है और सब वस्तुओं में स्थिर रहती है. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप कोण? ख्रिस्त. देवदेही झाला. रूप मनुष्याचं होतं, पण मध्ये कोण होता? देव होता. देवदेही झाला. त्यानं मनुष्य रूप धारण केलं. तो अदृश्य होता, तो दृश्य झाला. सर्व उत्पत्तीतला प्रथम जन्मलेला आहे. कारण सर्व गोष्टी बघा,
हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. सर्व गोष्टी त्याच्यामध्ये, इन हिम. त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये अस्तित्वात आणल्या गेल्या. आकाशामध्ये, कुठे? आकाश में, आणि पृथ्वीवर और पृथ्वी पे जो दृश्य असलेल्या आणि अदृश्य असलेल्या गोष्टी. सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात का? जमिनीखालचं दिसत आहे का? हिरे कुठे आहेत? सोनं कुठे आहे? ऑइल कुठे आहे? अदृश्य आहे. आकाशातल्या सर्व गोष्टी दिसतात का? आता मला सांगा, आकाश किती मोठा आहे किंवा अंतराळ किती मोठा आहे? किती सूर्य आहेत? आपला जो सूर्य दिसतो त्याच्या 1000 पटीने मोठे सूर्य आहेत, म्हणजे ज्याचा थांग लागत नाही. मग ते कशासाठी निर्माण केलं देवानं? फक्त पृथ्वी आणि त्याच्यावरती माणसं निर्माण केली असती तर झालं असतं नाही का? खाली पृथ्वी निर्माण की होती और सूरज और चंद्रमा निर्माण किया होता तो चलती थी ना. तो सारी पृथ्वी का और आकाश गंगा क्यों निर्माण की? वाई गॉड क्रिएटेड अ गैलेक्सीज? उसकी महिमा के लिए. त्याला बरं वाटलं म्हणून, त्याला संतोष व्हावा म्हणून. हे चांगलं आहे. हालेलुया. बघा, अदृश्य असलेल्या गोष्टी. सिंहासने. सिंहासने म्हणजे सर्व राज्यांवरती असलेला अधिकार. मग आता सांगा, सर्व राष्ट्रांवरती अधिकार कुणाचा आहे? कुणामध्ये निर्माण केले गेले? प्रभू येशूमध्ये. तो म्हणतो सर्व अधिकार मला दिलेला आहे. आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मेरा है. हालेलुया. सिंहासने, प्रभुत्वे किंवा सत्ता किंवा अधिकार, सर्व गोष्टी त्याच्याकडून व त्याच्यासाठी अस्तित्वात आणल्या गेल्या आहेत. 3 गोष्टी आहेत इकडे. 3 महत्त्वाचे शब्द आहेत. 3 महत्व शब्द है, महत्व के शब्द है. त्याच्यापासून, त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी. काय लिहिले? त्याच्यामध्ये, त्याच्याकडून, त्याच्यासाठी. इन हिम, थ्रू हिम, फॉर हिम. मग देवाला गौरव कसा द्यायचा? त्याच्यामध्ये. कुणामध्ये? ख्रिस्तामध्ये. ख्रिस्ताच्या बाहेर आपल्याला देवाला गौरव देता येत नाही. त्याच्याकडून, त्याच्या शक्तीनं, त्याच्या आत्म्यानं, त्याला भरवून घेऊन. हालेलुया. तिसरी गोष्ट, त्याच्यासाठी. सर्व मान, महिमा, अधिकार, सर्व संतोष देवाला. मग आपण या 3 गोष्टी अवलंबिल्या रोज ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताला भरून घेऊन आणि ख्रिस्तासाठी, तर देव आनंदी नाही? आपल्याला वाटलं आपण मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या म्हणजे देव खुश होतो. हो? नाही. जे काही तुम्ही ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताकडून आणि ख्रिस्तासाठी करता ते सर्व देवाला मान्य आहे. तुम्ही काहीही करा. तुम्ही झाडू मारा ख्रिस्तामधून, ख्रिस्तानं दिलेल्या शक्तीनं, ख्रिस्तासाठी. लोक बघतात म्हणून नको. तुम्ही प्रार्थना करा ख्रिस्तामध्ये, ख्रिस्तामधून, ख्रिस्तासाठी. जसा तो माझ्यामधून प्रार्थना करत आहे. आणि मला प्रार्थना कशी करावी मला ठाऊक नाही, तर आत्मा अनिर्वाच्य कंढण्याने देवाकडे मध्यस्थी करतो. त्याच्यामधून, त्याच्याकडून, त्याच्यासाठी. हेच देवाला संतोष देणारा आहे. हालेलुया. नाहीतर फक्त आपण त्याच्यासाठी राहिलं तर 2 आपण केली नाही, फक्त त्याच्यासाठी. सर्व काही करतो त्याच्यासाठी, पण ते तुम्ही स्वतःच्या शक्तीनं करता ते देवाला मान्य नाही. त्याच्यामध्ये नसताना, त्याच्या शक्तीनं न केलेलं आणि त्याच्यासाठी करता,
ते त्याला मान्य नाही. बघा जगातली लोक देवासाठी करतात की नाही सगळं, आपल्यापेक्षा जास्त करतात की नाही, पण पहिल्या 2 गोष्टी नाहीत. ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या आत्म्यानं नाहीत. मान्य असेल देवाला, मग आपल्याला काय केलं पाहिजे मान्य होण्यासाठी? ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताकडून, ख्रिस्तासाठी. हालेलुया. बघा असं लिहिलं की आपली कामं पारखली जातील. लाकूड असेल, गवत असेल, भुसा असेल, तो अग्नीमध्ये जळून जाईल. म्हणजे काय? म्हणजे वरवरची कामं जी दिसतात, लाकूड दिसतं की नाही जमिनीवर, जमीन पे लकड़ी दिखती है कि नहीं, भूसा, घास, उसको अग्नि में डालो, क्या होगा? जल जाएगा. म्हणजे ख्रिस्तामध्ये नसताना, त्याच्या शक्तीनं केलं नाही तर सर्व जळून जाईल. त्यामुळे जे काही आपण करतो ते त्याच्यापासून, त्यानं दिलेल्या शक्तीनं, त्यानं दिलेल्या जीवनानं, त्याला त्याच्या गौरवासाठी केलेलं त्याला मान्य आहे. तुम्ही काहीही करा. 1 कोरिन्थिकर 10 अध्याय वचन 21-31. तुम्ही खाता किंवा पिता आणि जे काही करता ते देवाच्या, हालेलुया, हा नियम तुम्ही रोज लक्षात ठेवला तर जीवन सुखी होईल. भांडणं होणार, फुगे होणार नाही. मी शांत सदा स्वर्गात, प्रभू तू माझा, प्रभू तू माझा. 1 कोरिन्थिकर 10 अध्याय वचन 31. पन्ना नंबर 237, करंथियों की पहली पत्री उसका 10वां अध्याय वचन 31. इसलिए तुम चाहे खाओ, चाहे पियो, चाहे जो कुछ करो, सब कुछ परमेश्वर की महिमा के लिए करो. हालेलुया. तुम्ही खाता किंवा पिता आणि बघा काहीही करता. मग आता सांगा, काहीही करता मध्ये काय आलं? सगळं आलं. तुम्ही सकाळपासून उठतात, झोपतात, झोपणं, उठणं, बसणं, चालणं, काम करणं, स्वयंपाक करणं, झाडू मारणं, सब कुछ किसके लिए करना है? प्रभु को महिमा देने के लिए. कधी कधी प्रश्न येतो आणि प्रॉफिटकडे जातात, प्रॉफिट मी काय करू? नाही का, बाहेर जायचं असेल, इकडे जायचं असेल, जॉब पाहिजे असेल, कुठे जातात? आहेत तिकडे ना प्रॉफिट, पैसे घेऊन प्रॉफेसी करतात. हा प्रश्न किंवा हे वचन त्यावेळेला आठवलं तर कपडे कोणते घालायचे? आहे उत्तर, आहे की नाही? तुम्ही खाता किंवा पिता आणि केवळ कोणतेही कपडे घालता, तुम्ही देवाच्या गौरवासाठी घाला. प्रॉफिटकडे जायचंय, वचनं घ्या. कोणताही प्रश्न असेल, उत्तर मिळत नसेल, प्रभूला विचारा, प्रभू मी हे केल्याने तुला आनंद होईल का? प्रभू काय उत्तर देईल? हो किंवा नाही. हो असेल तर कर, नाही असेल तर नको. रॉकेट सायन्स, गणितं सोडवायला लागतील, PhD करावी लागेल प्रभूचं ऐकण्यासाठी? नाही, सोपं आहे. भांडण असेल तेव्हा प्रभूच्या गौरवासाठी करा ना. भांडण कशासाठी करा? माहिती आहे ना आपल्याला की प्रभूचा गौरव होतो का भांडण केल्यानं? नाही, मग नका करू. कशाला करता? फुगा करता प्रभूच्या गौरवासाठी करा ना. होईल का गौरव प्रभूचा?
प्रभूला आनंद होतो का? मग नका करू ना. सोपं आहे की नाही? ह्या वचनामध्ये सर्व उत्तरं दडलेली आहेत की नाही? त्याच्यामधून, त्याच्यापासून, त्याच्याकडून, त्याच्यासाठी सर्व काही करा. आमेन. हालेलुया. रोमकरास पत्र 11वा अध्याय वचन 36. पन्ना नंबर 221 रोमियो उसका 11वां अध्याय वचन 36. क्योंकि उसी की ओर से और उसी के द्वारा और उसी के लिए सब कुछ है, उसकी महिमा युगान युग होती रहे. आमीन. आमेन. वचन जुळतं. तुम्हाला मी 3 वचनं सांगितली, ती जुळली की नाही? प्रकटीकरण 4:10-11, कलशियन्स 1:16 आणि रोम 11:36. कारण त्याच्यापासून, त्याच्याकडून आणि त्याच्यासाठी सर्व काही आहे. वापस पढ़िए हिंदी में. क्योंकि उसी की ओर से और उसी के द्वारा और उसी के लिए सब कुछ है, आमेन. उसकी महिमा युगान युग होती रहे. आमीन. आमेन. त्याच्यापासून, त्याच्याकडून, त्याच्यासाठी. मग फक्त आपण त्याच्यासाठी जगायला लागलो आणि त्याच्यापासून आणि त्याच्याकडून घेतलं नाही तर ते देवाला आनंद देणार नाही. पापाची व्याख्या काय आहे? पाप की व्याख्या क्या है? व्हॉट इज सिन? पाप म्हणजे काय? रोमकरास पत्र 3रा अध्याय वचन 23. पाप म्हणजे काय? सिंपल व्याख्या आहे. पन्ना नंबर 211 रोमियो उसका 3रा अध्याय वचन 23. इसलिए कि सब ने पाप किया है और परमेश्वर की महिमा से रहित है. हालेलुया. पापाची सिंपल साधी व्याख्या काय आहे? देवाच्या गौरवाला कमी पडणं, म्हणजे देवाला संतोष न देणं. हालेलुया. कारण सर्वांनी पाप केले आहे. सर्व कसे होते? देवाला संतोष देत होतो आपण? नाही. आपण कसे जगायचो? माझ्यापासून, माझ्यामध्ये, माझ्यासाठी ना. माझ्यापासून, माझं आहे सगळं, माझ्यापासून झालं आहे. माझी पोरं माझी, माझं घर माझं, माझी बँक बॅलन्स माझी, माझं हे माझं ते माझ्यापासून आहे. मी कमवलं आहे माझ्यापासून, मी केलं, माझ्यामधून केलं मी. कोणासाठी? माझ्यासाठी ना. कोण तो राजा होता ना, नबुकदनेझर, तो बाबेलावरती होता. त्याने काय पाहिलं? तो काय म्हणाला? ही नगरी मी माझ्यासाठी, माझ्या शक्तीनं बनवलेली आहे. कोणी? मी माझ्या शक्तीनं माझ्यासाठी बनवलेली आहे. देव म्हणाला तू वेडा होशील. आणि तो चारा खाऊ लागला ना. आपल्याला खायचे नाही ना. हां, मग ध्यान द्या बापा. आजपासून, तुझ्यापासून, तुझ्याकडून, तुझ्या शक्तीनं, तुझ्यासाठी. बघा, प्रभू येशू कुणासाठी जगला? प्रभु यीशु मसीह किसके लिए जिया? किसके लिए जिया? मेरी इच्छा नहीं, तुम्हारी इच्छा पूर्ण हो जाए. माझी इच्छा भलेही मला संतोष देणारी असेल, कम्फर्ट देणारी असेल, तो म्हणाला माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा होवो. भलेही ते वधस्तंभावरील मरण त्यानं सोसलं. कुणासाठी?
देवाच्या इच्छेसाठी. हालेलुया. मग प्रत्येक वेळेला आपण काय सांगायचं? माझी इच्छा नाही, तुला बरं वाटेल ते तू माझ्यामध्ये कर. फक्त मला तुझ्यामध्ये, तुझ्यापासून आणि तुझ्यासाठी करायला शिकव. भले ते दुःख हो, भले वो संकट हो, भले वो मरण हो, मुझ में तेरा महिमा हो जाए. मेरे जीने से तेरा महिमा हो जाए, मेरे मरने से तेरा महिमा हो जाए. मेरे जीवन का मकसद तू, ये गाना है ना, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मैं जीऊँ या मरूँ वो तेरे लिए, तू मेरा प्रभू. आपण बोलतो पण त्यातली मिनिंग नाही घेत. बघा काय बोलले त्याने, मैं जीऊँ या मरूँ वो. हां, बोलण्यासाठी बरं वाटतं हो, पण बघा 1 कोरिंथियर 5 अध्याय, पौलही तेच सांगतो, माझ्या जीवनानं किंवा माझ्या मरणानं प्रभूला गौरव मिळो. 2 कोरिंथियर 5 अध्याय, 8 आणि 9. पन्ना नंबर 249, कोरिन्थियों उसका दूसरा पत्री 5वां अध्याय वचन 8 और 9. इसलिए हम ढाढ़स मानते रहे और देह से अलग होकर प्रभु के साथ रहना और भी उत्तम समझते हैं. इस कारण हमारे मन की उमंग यह है कि चाहे साथ रहे चाहे अलग रहे, पर हम उससे भाते रहे. हालेलुया. तर आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून गैरहजर असणे म्हणजे काय? हे शरीर सोडून देणं म्हणजे मरण होणं. शरीराचं काय होणं? मरण होणं. आणि प्रभूपाशी हजर असणं हे आम्हास विशेष आवडते. आपल्याला आवडते का? लवकर आलं तर जायला आवडेल का? अरे विचार किती करतात, बापरे. इकडेच घेऊन ठेवलंय सगळं. आमचं विसा इकडेच आहे, आमचं नागरिकत्व इकडेच आहे. पूरा क्या पूरा एंजॉय करके जाएंगे. हाँ, म्हणून शरीरात वस्ती करीत असलो किंवा प्रभूपाशी गैरहजर असलो, शरीरापासून गैरहजर असलो तरी आम्ही त्याला संतुष्ट करणारे असे होण्यास झटतो. मीन्स आवर एम इज टू प्लीज गॉड. इंग्लिशमध्ये काय लिहिलंय? आमचा जीवनाचा किंवा आमच्या मरणाचा उद्देश देवाला संतोष देणं आहे. बघा पौलाचा उद्देश, टू लिव्ह इज क्राइस्ट अँड टू डाय इज गेन. पौल काय म्हणतो? मला जगणं हे ख्रिस्त आहे, म्हणजे देवाला संतोष देण्यासाठी मी जगतो, आणि मरणं हे लाभ आहे. मी चाललो त्याला संतोष तिथे देण्यासाठी. तिथे आपण काय करणार आहोत देवाला? तिथे काय करणार आहोत? आपला मकसद काय आहे तिकडे जाण्याचा? की देवाला आनंद द्यावा, त्याच्याबरोबर राहावं, त्याची स्तुती करावी. बरोबर की नाही? का तिथे जाऊन अरे कुठे इकडे आलो होतो ते बरं होतं खाली ना? हा हालेलुया. बघा आपण हसतो पण सिरियस आहे की आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला माहीत नसेल तर आपण गाडीतून उतरून कुठल्याही स्टेशनला उतरू, गाडी निघून जाईल. आमेन. प्रभू येशू, आपण त्याला अनुसरतो आणि आपल्याला त्याच्यासारखं व्हायचंय. गुरु शिष्यानं गुरुसारखं व्हावं हे त्याला पुरेसं आहे. म्हणजे गुरुसारखं होणं म्हणजे काय? आपला उद्देश आणि ख्रिस्ताचा उद्देश एक असणं, त्याचं मन आणि आपलं मन एक होणं.
पौल म्हणतो मला ख्रिस्ताचं मन आहे. ख्रिस्ताचं मन कसं होतं? वाचू. योहान 8वा अध्याय वचन 28 29. योहान 8:29. पन्ना नंबर 143 यूहन्ना उसका 8वां अध्याय वचन 29. मेरे भेजने वाला मेरे साथ है, उसने मुझे अकेला नहीं छोड़ा, क्योंकि मैं सर्वदा वही काम करता हूँ जिससे वह प्रसन्न होता है. हे येशूच्या जीवनाचं गुज आहे. हालेलुया. येशूच्या जीवनाचं गुज. तो पापविरहित होता. इब्रिकराच्या पत्रात लिहिलंय त्याने स्वतःला संतोषविले नाही. बरोबर. तो पापविरहित होता. त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याचं गुज हे आहे की ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे. जे काही मी करतो त्यानं मला पाठवलेलं आहे, त्याच्यापासून आहे. येशू काय म्हणतो? मी माझ्या बापापासून आलो आहे. त्याच्यापासून. पहिलं काय आहे? त्याच्यापासून ना. त्याच्यापासून सगळं काही आहे. त्याच्यामध्ये मी माझ्या बापामध्ये आहे. बाप आणि मी एक आहोत. त्याच्यामध्ये ज्याने मला पाठवले. कोणी पाठवलं? बापानं. तो माझ्या बरोबर आहे किंवा तो माझ्यामध्ये आहे. बाप त्याची कामं माझ्यामध्ये करतो. तो माझ्यामध्ये आहे आणि त्याने मला एकटं सोडलं नाही. एवढा कॉन्फिडन्स. कसा आला हा कॉन्फिडन्स? आपोआप आला का? त्याच्यासाठी काहीतरी करावं लागलं. तुम्हाला किंवा आपल्याला देवाची समक्षता हवी असेल आणि त्या समक्षतेत राहायचं असेल कि माझा प्रभु मला कभी छोड़त नहीं, मेरा प्रभु मुझे कभी नहीं छोड़ता, तो ये करना पड़ेगा. क्या करना पड़ेगा? ज्या गोष्टी त्याला आवडतात त्या मी सर्वदा करतो. प्रभूच्या समक्षतेचं गुज पाहिजे. काय आहे? ज्या गोष्टी, जी कामं त्याला आवडतात त्या गोष्टी मला वाटेल तेव्हा करतो. मला मन आलं तर करतो. कधी कधी करतो. सर्वदा करतो. मग आपण त्याचे शिष्य कशासाठी? घिसा निकला, ये मुझे चाहिए, ये दे दो ना. काय मागतो प्रभूकडे आपण? माझे अल्लादीन का चिराग, आका क्या हुकुम है? काय जीवनाचा उद्देश? माझ्या बापाला माझ्या जगण्यानं किंवा माझ्या मरण्यानं संतोष होऊ दे. जर माझ्या जगण्यानं त्याला संतोष होत नसेल तर माझ्या मरणानं कसा होणार? भक्ताचं मरण यहोवाच्या दृष्टीनं मौल्यवान आहे आणि अत्युत्तम आहे. जेव्हा मी त्याच्या नावासाठी मरेन तेव्हा उत्तम आहे. आणि पौल म्हणतो मी रोज मरतो. म्हणजे काय? मी रोज देवाला संतोष देण्यासाठी झटतो. मी पण मारतो आणि मी त्याला जगू देतो. आपण त्याच्याबरोबर मेलो तर आपण त्याच्याबरोबर जगूही. आमेन. हालेलुया. यासाठी स्त्रियांनी किंवा पुरुषांनी असं समजायचं नाही हे काम छोटं, हे काम मोठं, हे असं ते तसं, हे नाही जमत ते नाही. प्रभूनं करायला सांगितलंय. प्रभूला आनंद होत असेल करा. काही असो. सिंपल आहे की नाही? हालेलुया. बघा इस्रायली लोकांबद्दल काय लिहिलंय.
देव त्यांच्यात संतोष पावला का? 1 करंथीकर वचन अध्याय 10 1 Corinthians chapter 10 1 ते 5 आपण वाचू. पन्ना नंबर 236 करंथियों की पहली पत्री उसका 10वां अध्याय वचन 1 से 5 तक. हे भाइयों, मैं नहीं चाहता कि तुम इस बात में अनजान रहो कि हमारे सब बापदादे बादल के नीचे थे और सब के सब समुद्र के बीच से पार हो गए और सब ने बादल में और समुद्र में मूसा का बपतिस्मा लिया और सब ने एक ही आत्मिक भोजन किया और सब ने एक ही आत्मिक जल पिया, क्योंकि वे उस आत्मिक चट्टान से पीते थे जो उनके साथ साथ चलती थी, और वह चट्टान मसीही था. परंतु परमेश्वर उनमें बहुतों से प्रसन्न न हुआ, इसलिए वे जंगल में ढेर हो गए. हालेलुया. हे काय झालं? आपल्या उदाहरणादाखल झालं. हे दाखले अशा झाल्या. आपल्यासाठी काय दिलं आहे? बायबल काय आहे? उदाहरण आहे, दाखला आहे की ह्याच्यातनं मी शिकावं. देवाच्या लोकांनी प्रभूला संतोषविण्यासाठी काय केलं आणि त्याचा परिणाम काय झाला? योसेफाचा परिणाम काय झाला? योसेफानं देवाला संतोषविलं की नाही? देव त्याच्या संगती होता की नाही? का? कारण तो देवाला संतोषवित असे आणि देवानं त्याला आशीर्वादित केलं. त्याच्यामुळे त्याचं सर्व घराणं वाचवलं गेलं. दावीद देवाला संतोषवित असे की नाही? आणि अशी पण लोक लिहिली आहेत ज्यांनी देवाला संतोष दिला नाही. इस्रायलाचे राजे होते 33, त्यापैकी फक्त 3 का 4 राजाविषयी लिहिलं आहे त्यानं देवाला आवडणाऱ्या गोष्टी केल्या. आणि बहुतांश राजांविषयी लिहिलेलं आहे त्याने देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केलं. किती राजे होते? हिस्ट्री घेतली तर 33 राजे होते. त्यापैकी 4 का 5 राजांविषयी लिहिलेलं आहे त्याने देवाच्या दृष्टीने जे चांगलं ते केलं, देवाला संतोष दिला. आणि 29 की किती राजांविषयी लिहिलेलं आहे की त्यांनी देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केलं. हालेलुया. दाखले आहेत की नाही? शिकायचं आहे. आपण पडू पण पुन्हा उभे राहू की प्रभू ह्या गोष्टीत मी पडतोय, मी तुला संतोष देत नाही, मला ह्या गोष्टीत तुझ्यामध्ये अवलंबून राहण्यास सांग. प्रभू म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यात असल्याशिवाय तुम्हाला देवाला संतोष देता काहीच करता येत नाही. म्हणजे काय? आपण बऱ्याच काही गोष्टी ख्रिस्ताविना करतो की नाही? मग कोणत्या गोष्टी? माझ्या विना तो सांगतोय की माझ्या विना तुम्हाला काहीच करवत नाही. माझ्या विना, माझ्याशिवाय, माझ्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला देवाला संतोष देवत नाही, देऊच शकणार नाही. मलाच घ्या, मलाच घ्या, माझ्यामध्ये एक व्हा. माझ्यात एक राहिला तर तुम्ही पुष्कळ फळ देता आणि त्यामुळे बापाचे गौरव होते, बापाला संतोष होतो. हालेलुया. भावांनो, माझी इच्छा नाही की तुम्ही याविषयी अजाण असावे की आमचे पूर्वज सगळे ढगाखाली होते आणि ते सगळे समुद्रातून पार गेले आणि ढगात व समुद्रात मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला. आपलाही बाप्तिस्मा झाला की नाही? बाप्तिस्मा क्या है? बाप्तिस्मा ले लो, सब कुछ अच्छा हो जाएगा ना? सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील. बाप्तिस्मा घे नाही, दुःख येतील, प्रभूसाठी मरावं लागेल, सर्व सोडावं लागेल, निंदा सहन करावी लागेल, अपमान सहन करावा लागेल, समाज तुला टाकून देईल, वाळीत टाकून देईल. एकटा चालशील का माझ्याबरोबर? कोणी चाललं नाही माझ्याबरोबर, एकटा चालशील काय? प्रभू म्हणतो तो आहे बाप्तिस्मा. विसरलो आपण बाप्तिस्मा. मेलो, त्याच्याबरोबर पुरले गेलो, त्याच्या नवीनपणाच्या जीवनातनं आपण जिवंत केले गेलो. आता तो नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत
माझं जीवन कुठे आहे मग? मेलं. त्या जुन्या माणसाला रिपेअर करू शकत नव्हते, तो रिपेअरिंगच्या बाहेर होता, त्याला मारणंच होतं. मेल्याशिवाय तो मरणार नव्हता. त्याला रिपेअर करू शकतो? आदामाला रिपेअर करू शकता तुम्ही? नाही नाही, त्याचे गुण जाणार नाहीत, त्याला मरावंच लागेल. जो शेवटला आदाम, जो नवीन उत्पत्ती, तो आपल्यामध्ये राहतो. हालेलुया. आपण बाप्तिस्मा आपला झाला हे विसरायचं नाही. त्या सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले. कोणते आत्मिक अन्न? देवाची वचनं. आणि त्यांनी एकच आत्मिक पाणी प्याले. कोणतं पाणी? आत्म्याचं पाणी. आणि ते आपल्या मागे चालत असलेल्या आत्मिक खडकातून पीत होते. आणि तो खडक तर ख्रिस्त होता. त्यांना तो पुरवत होता, मानना देत होता, पाणी देत होता. त्यांच्या चपला झिजल्या नाहीत, त्यांची वाहण्या झिजल्या नाहीत, त्यांचे कपडे जुने झाले नाहीत, सगळं पुरवत होता. परंतु काय आहे? परंतु आपल्याला पुरवलं का हो देवानं सगळं? कशी होती आपली आधीची परिस्थिती? पण जेव्हा ख्रिस्ताच्या वचनातनं आपण पिऊ लागलो, खाऊ लागलो, आपले आशीर्वाद आपल्याला मिळू लागले, प्रभूने दिलेले, सर्व व्यवस्थित होऊ लागलं, काही कमी पडत नाही. पण परंतु आपण विसरलो. कुठून आलो हे? विसरलो. आपले आशीर्वाद आपल्याला प्रभूपेक्षा महत्त्वाचे झाले. आणि बहुतेकांमध्ये देव संतोष पावला नाही. फार खेदाचं वाक्य आहे हे. मग आपल्यालाही तेच आहे की नाही? हे आपल्या उदाहरणादाखल दाखले म्हणून झालं की नाही? देव आपल्यामध्ये संतोष पावतो का? कारण आपण प्रभूकडे त्याच्याशी एक होतो का? प्रार्थना काय आहे? सकाळी उठून काय करायचं आहे? प्रभू मला भर, कारण तुझ्याशिवाय मला जगता येत नाही, तुझ्याशिवाय मला तुझा संतोष देता येत नाही. तुझ्या आत्म्यानं मला भर. मी मरो, तू जग, तू माझ्यामध्ये जग. मी त्याला जगू देतो का? की त्याचा गळा दाबतो? म्हणून त्यांचा रानात नाश झाला. आणि ह्या गोष्टी वचन 6 पढ़िए. वचन 6, ये बातें हमारे लिए दृष्टांत ठहरी कि जैसे उन्होंने लालच किया वैसे हम बुरी वस्तुओं का लालच न करें. आणि या गोष्टी आपण आज दाखले अशा झाल्या यासाठी की त्यांनी लोभ धरला, त्याप्रमाणे आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. कसलाही लोभ नको. त्यांनी कसला लोभ धरला? ते मागे जाऊ पाहत होते. सुकी मछली, काय सुकी मासे, टरबूज, कांदा, लसूण, त्याला आठवत होतं. मटण मस्त होतं. कुठे इकडे आणला, रानात घेऊन आले, तिकडे मस्त मटण खात होतो. पण तिकडच्या पिढ्या ते विसरलेले. हालेलुया. आणि कुरकुर आणि देवाला दोष देत राहिले. तू असं का केलं? तू असं का केलं? तू आम्हाला कशाला आणलं इकडे? मारायला आणलं का? आम्ही होतो ते बरे होतो. त्यांच्यातील कित्येक मूर्तिपूजक होते. वचन 6-7 पढ़िए. तुम्ही मूर्तिपूजक होऊ नका असे लिहिले आहे की ते लोक खायला प्यायला बसल्यानंतर खेळायला उठले. वचन 7, और न तुम मूर्ति पूजक बनो जैसे कि उनमें से कितने बन गए थे, जैसा लिखा है, लोग खाने पीने बैठे और खेलने कूदने उठे. हालेलुया. काय केलं त्यांनी? लोभ धरला, मूर्तिपूजा केली आणि खेळायला उठले. IPL चालू होती तिकडे. खायला प्यायला बसल्यानंतर IPL खेळायला उठले. हालेलुया. वचन 8 पहा. और न हम व्यभिचार करें जैसा उनमें से कितनों ने किया, और एक दिन 23,000 मर गए. त्यांच्यातील कित्येकांनी जारकर्म केले, मग ते एका दिवसात 23,000 मरून पडले. त्याप्रमाणे आपण जारकर्म करू नये. या गोष्टीमुळे देवाला आनंद होतो की दुःख होतं? म्हणजे आपला उद्देश आपण साध्य नाही करू देत देवाला. आपल्याला बनवण्याचा उद्देश साध्य नाही करू देत. 23,000 मरून पडले. प्रत्येक गोष्ट जी आहे
ती चालू नसेल किंवा ती खराब झाली तर आपण काय करतो? मोबाईल खराब झाला काय करतो? नहीं, रिपेयरला देतो, एकदा करतो, दोनदा करतो। जो भी चीज़ हम यूज़ करते हैं वो ख़राब हो गई, वो चल नहीं रही है, तो हम क्या करते हैं? उसको रिपेयर के लिए देते हैं। वापस ख़राब हो गई तो वापस देते हैं, वापस ख़राब हो गई तो तीनदा करील, चारदा करील, मग काय 3-4 बार करेंगे, बाद में फेंक देंगे ना। और ये क्या, एक बार वो रिपेयर करेगा, दुसरी बार भी करेगा, 3 वर्ष पाणी घाल, खत पाणी घाल, याला फळं येतील, मी वाट पाहतो ना। किती वर्ष? 4थ्या वर्षी भंगार में डाल, ये भी जाएगा भंगार में, जाएगा कि नहीं? फिर सस्ते में जाएगा ना, इतना मोलवान है। वचन 9 पढ़िए। और न हम प्रभु को परखे जैसा उनमें से कितनों ने किया और सांपों के द्वारा नष्ट किए गए। त्यांच्यातील कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली, मग ते सापांकडून नाश पावले, त्याप्रमाणे आपण प्रभूची परीक्षा पाहू नये। प्रभू, तू सर्व काही मला देणारा आहेस, तुझ्या इच्छेप्रमाणे मला होवो। गॉड्स सॉव्हरेनिटी इज माय सिक्युरिटी। प्रभूचं सार्वभौमत्व हे माझी सुरक्षितता आहे। त्याला वाटेल ते तो करो, त्याला वाटेल ते तो करो। त्याच्या हातचे आपण मडकी, त्याला वाटेल तसं तो मला बनवो। कुरकुर नाही, परीक्षा नाही, काही नाही। कुछ मिले या ना मिले, प्रभू की स्तुती हो। त्यासाठी पौल म्हणतो, गरिबीत राहणं मला माहिती आहे, श्रीमंतीत राहणं मला माहिती आहे, भुकेलं राहणं मला माहिती आहे, तृप्त असणं मला माहिती आहे। मला सर्व गोष्टींचं ज्ञान झालेलं आहे आणि ख्रिस्तामध्ये मी सर्व गोष्टी करण्यास शक्तिमान आहे। हालेलुया। वचन 10। और तुम न कुड़कुड़ाओ जिस रीति से उनमें से कितने कुड़कुड़ाए और नष्ट करने वाले के द्वारा नष्ट किए गए। त्यांच्यातील कित्येकांनी कुरकुर केली, मग ते नाश करणाऱ्याकडून नाश पावले, त्याप्रमाणे तुम्ही कुरकुर करू नका। आपल्याला उपकार स्तुती करण्यासाठी निर्माण केलेला आहे, देवाचे गौरव करण्यासाठी। प्रभू, असो नसो, काहीही होवो, मी तुला धन्यवाद देईन। ज्याप्रमाणे हबक्कुक म्हणतो, माझ्या शेतानं उपज दिला नाही, माझ्या अंजिराला फळं आली नाहीत, माझ्या गायी व्याल्या नाहीत, तरी मी यहोवाला धन्यवाद देईन, मी त्याच्यामध्ये आनंद करीन। वचन 11। परंतु ये सब बातें जो उन पर पड़ी दृष्टांत की रीति पर थी, और वे हमारी चेतावनी के लिए जो जगत के अंतिम समय में रहते हैं लिखी गई है। तर या सर्व गोष्टी दाखले होण्यासाठी त्यांना घडल्या आणि ज्या आम्हावर युगांचा शेवट आला आहे त्या आमच्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत। कशासाठी लिहिलं आहे? माझ्यासाठी, की मी बोध घ्यावा। त्यांनी जे चांगलं केलं ते मी अनुसरावं, त्यांनी जे वाईट केलं ते मी सोडून द्यावं, त्यांनी देवाला संतोष देण्यासाठी काय केलं ते मी आचरावं, आणि त्यांनी देवाला दुःख देण्यासाठी, राग आणण्यासाठी केलं ते मी करू नये। दाखले अशा झाले। वचन 12। इसलिए जो समझता है मैं स्थिर हूँ वह चौकस रहे कि कहीं गिर न पड़े। म्हणून ज्याला असे वाटते की आपण उभे आहो त्याने पडू नये म्हणून सांभाळावे। कसं सांभाळावं? रोज तुझ्याकडून, तुझ्यामधून, तुझ्यासाठी। गर्व येईल का? जर प्रभूपासून मला दिलेलं आहे आणि प्रभूमध्ये मी करतो आणि प्रभूसाठी करतो, तर मला कसला गर्व? कोणी दिले सगळं आपल्याला? त्यानं ना। मग आपल्याला कशाला गर्व पाहिजे त्याचा? ना शरीराचा, ना धनाचा, ना ज्ञानाचा, ना बलाचा,
प्रभू तू दिलंस तुझ्या गौरवासाठी, तुला माझ्यातून महिमा मिळो. हालेलुया. असं आपण उभे राहू. पण आज मला वाटतं मी उभा आहे, पण उद्या पडेल त्याची मला काळजी घ्यायची आहे. कसा पडू शकेन मी? गर्वामुळे. कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि नम्र जनेना कृपेवर कृपा देतो. कृपा म्हणजे त्याचं जीवन, त्याची शक्ती. घे, रिकामी आहे, घे, मी भरतो. वचन 13, तुम किसी ऐसी परीक्षा में न पड़े रहो जो मनुष्य के सहने से बाहर है. परमेश्वर सच्चा है और वह तुम्हें सामर्थ्य से बाहर परीक्षा में न पड़ने देगा, वरन परीक्षा के साथ निकास भी करेगा कि तुम सह सको. मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही. जे लोकांना बाहेर घडत आहे तेही आपल्याला होणारच आहे. लोक दुःखातून जातात की नाही? आपल्यालाही दुःख आहेत की नाही? मनुष्याची जी परीक्षा आहे त्यातून आपल्याला जावं लागणारच आहे. पण एक गोष्ट आहे की देव विश्वासू आहे. गॉड इज फेथफुल. देव विश्वासू आहे. तो जे सांगतो ते करीलच. तो मला टाकणार नाही. वो मुझे ना छोड़ेगा, न वो मुझे ना ठुकराएगा. वो मेरे साथ है. हालेलुया. तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही. तुमची कॅपॅसिटी त्याला माहीत आहे. तुम्ही किती सहन करू शकता. हालेलुया. तुमची सहनशीलता, माझी सहनशीलता वेगळी आहे. पण प्रत्येकाची कॅपॅसिटी त्याला माहीत आहे आणि तो कंट्रोल करतो की नाही. सैतानाला कोणी बनवलं? आपोआप पडला का? सैतानाला देवाच्या गौरवासाठी बनवलेलं की नाही? गर्व घुसला ना. लुसिफर होता ना, त्याचा सैतान झाला ना. का? देवाला गौरव देण्याऐवजी त्याने स्वतःला गौरव दिले. देवाला संतोष देण्याऐवजी त्याने स्वतःला संतोष दिला. पाप आहे ना. हालेलुया. मग सैतानाला कंट्रोल कोण करतो? आता मला सांगा, सैतान नसता तर, जगात सैतान आणि अशुद्ध आत्मे नसते तर काय झालं असतं? बोला, कधी विचार केलाय की सैतान नसता तर? आपण सांगतो ना, सैतानाला मारत का नाही देव? सैतान को क्यों नहीं वो अभी मारता, अभी क्यों नहीं नष्ट करता है, क्यों परेशान करने के लिए रखा है? काय, बरोबर की नाही? देवाला अशक्य आहे सैतानाला मारायचं. एका श्वासामध्ये मारू शकतो की नाही? मग कशाला ठेवलंय? तुम्हाला पवित्र करण्यासाठी. कशाला? तुम्हाला पवित्र करण्यासाठी. सैतान नसता तर आपल्या पुढे चॉईस नसता. सगळं चांगलंच असतं ना. मग पवित्र आहे की नाही कसं माहीत पडलं असतं? सैतान कशाला आहे? पौल सांगतो ना की बुक्की मारण्याकरता माझ्यामध्ये काटा ठेवलेला आहे सैतानाचा, की मी अधिक चढून जाऊ नये. आपण चढून गेलो असतो. मार, पाहिजे तेवढा मार. पण तो म्हणतो माझी कृपा तुला पुरे आहे, माझं जीवन तुला पुरे आहे. मी तुझ्यामध्ये राहतो. मी तुझी परीक्षा तुझ्या पलीकडे होऊ देणार नाही, तुझ्या शक्तीच्या पलीकडे होऊ देणार नाही. मी तुला शक्ती देईन. माझी कृपा तुझ्या अशक्तपणात कामी येईल. जेव्हा तू अशक्त तेव्हा मी सशक्त. तेव्हा पौल म्हणतो अपमानांमध्ये, कैदेमध्ये, निंदेमध्ये, अशक्तपणामध्ये मी संतुष्ट आहे. कारण जेव्हा मी अशक्त तेव्हा मी प्रभूमध्ये सशक्त आहे. मग सैतान बरा की वाईट? तो वाईटच आहे, पण प्रभूच्या कामासाठी त्याला नेमलेलं आहे. ही इज अ ॲक्टर, गॉड इज अ डायरेक्टर. कटपुतली माहिती आहे ना?
दोऱ्या देवाच्या हातात आहेत, तो नाचतोय, ठीक आहे. समजलं? मग कुरकुरी येईल की देवा तू मला असं का केलं, देवा तू मला असंच का बनवलं, देवा तू मला सौदीला प्रिन्स का नाही बनवलं, मला इकडे वसईला कशाला पाठवलं, मला शेतकरी कशाला बनवलं. आहे कुरकुर? नाही, कुरकुर येणार नाही. जिथे मला ठेवलेलं आहे तिथे मी प्रभूबरोबर आनंदी आहे. जसं मला बनवलेलं आहे मी संतुष्ट आहे. जे मला प्रभूने दिलेलं आहे त्यामध्ये मी समाधानी आहे. मला काही जास्त नको, मला काही कमी नको. मी जसा आहे मी प्रभूमध्ये आनंदी आहे. ही आहे तृप्तता. जेव्हा मी प्रभूला संतोष देतो तेव्हा ह्या गोष्टी प्रभू शिकवतो. मी तुला माझ्यासाठी निर्माण केलेलं आहे, तुझ्यासाठी नाही. मी तुला माझ्यासाठी बनवलेलं आहे, मी तुला माझ्यासाठी उभं केलेलं आहे, स्वतःसाठी नाही. स्वतःचं नाव नको करूस, माझं नाव उंचाव. जो माझा मान करतो त्याचा मी मान करीन, जो मला अवमानतो त्याचा अवमान होईल. हालेलुया. बघा, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, असा की तो तुम्ही सहन करण्यास समर्थ व्हावे. प्रभू सांगतो तुमच्यामध्ये सैतानाचा काटा मी ठेवीन आणि तुम्हाला इतकी कृपा देईन की तुम्ही सहनशक्ती, तुमच्यामध्ये एवढी सहनशक्ती असेल. कोणतं बरं? ऐशारामाचं जीवन जिथे काहीच प्रॉब्लेम नाही, की रोज आणि रोज प्रभूसाठी कष्ट, दुःख, पण प्रभूची शक्ती आणि त्याचं जीवन माझ्यामध्ये कार्य करतं, ते बरं. कोणतं बरं? टिकेल कोण? संकटामध्ये टिकेल कोण? ज्याचं घर खडकावर बांधलेलं आहे, जो देवाला संतुष्ट करण्यास झटतो की प्रभू छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुला आनंद मिळो. मी जे काही करतो, मी बघतो, मी वाचतो, खातो, पितो, चालतो, ते तुझ्या गौरवासाठी असो. स्तोत्रसंहित लिहिलेलं आहे 94, माझ्या मनातील विचार आणि माझ्या मुखातील शब्द तुला मान्य असोत. वाचूया स्तोत्र 94, 94, 90, 19 का? 19, 14 वाटते. हां, 19, 14. पन्ना नंबर 666, भजन संहिता, उसका 19वां अध्याय, वचन 14. मेरे मुंह के वचन और मेरे हृदय के ध्यान तेरे सम्मुख ग्रहण योग्य हो, हे यहोवा परमेश्वर, मेरी चट्टान और मेरे उद्धार करने वाले. सुंदर प्रार्थना आहे ना, सकाळी करायची. आत्म्यानं भरून जायचं आहे, सकाळी प्रार्थना करा. बघा काय, हे यहोवा माझ्या खडका, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनातले विचार तुझ्या पुढे मान्य असोत. म्हणजे तुला आनंद देणारे असोत. मान्य म्हणजे काय? तुला आनंद देणारे असोत, तुला संतोष देणारे असोत. ही करतो आपण प्रार्थना. जर प्रार्थना केली नाही तर मिळेल का? हालेलुया. काय पाहिजे देवाला? पहिलं मुख, नंतर हृदय. दोन्ही कनेक्टेड आहेत. जे हृदयात भरलं ते मुखावाटे बाहेर येतं. त्यासाठी सांगायचं, मग प्रभू तुझ्या आत्म्यानं मला भर, जेणेकरून माझे विचार तुला मान्य असतील. माझे विचार मान्य झाले की माझे शब्दही तुला मान्य असतील. आपण करू शकतो आपले शब्द क्लीन? आपल्याला स्वतःला शुद्ध करू शकतो? नाही. प्रभूला सांगायचं, प्रभू मला भर. त्यासाठी पवित्र आत्मा दिलेला आहे की आपण त्याच्यानं भरवून जावं आणि त्याचा गौरव करावा. कशासाठी दिला पवित्र आत्मा? पवित्र होण्यासाठी. त्याचं नावच पवित्र आहे. म्हणजे काय? तो आपल्याला मधून शुद्ध करतो. जेव्हा आपले विचार त्याला आवडते नसतात तेव्हा तो सांगतो असा विचार करू नको. जेव्हा आपण अचानक काही बोलायला जातो तेव्हा सांगतो नको बोलूस, थांब. तेव्हा करतो का पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य?
करतो काही प्रार्थना आपण की प्रभू माझ्या उद्धारका, माझ्या खडका, माझ्या मुखातले विचार, माझ्या मुखातले शब्द, माझ्या मनातले विचार तुला आनंद देणारे असो. मग कामं आनंदाची नाही का होणार? ह्या दोन गोष्टी आनंदाच्या असल्या, प्रभूला संतोष देणाऱ्या असल्या, तर दुसऱ्या गोष्टी नाही होणार. प्रभूविषयी काय लिहिलंय? त्यानं पाप केलं नाही, त्याच्या मुखात कपट आढळलं नाही, त्यानं कुरकुर केली नाही. हेच चित्त जे ख्रिस्त येशूमध्ये होते ते आपल्यामध्ये असावे. जो आनंद त्याच्या पुढे ठेवला होता त्यासाठी त्यानं वधस्तंभ सोसला. काय त्याचं जीवन कसं होतं? आनंदाचं की दुःखाचं? दुःखाचं होतं. परंतु त्यानं स्वतःला देवाला अर्पण केलेलं, म्हटलेलं, घे, पहा तो हा देह तुझ्यासाठी घडून आणलेला आहे, पहा तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे. आपण शिष्य ना त्याचे? ह्या गोष्टीत शिष्य नाही व्हायचं की प्रभू माझं शरीर तुला राहण्यासाठी, हे मंदिर वापर कर, घे, मला शुद्ध कर. स्तोत्र 104 34 वचन, माझं ध्यान तुला गोड लागो. काय म्हणतोय स्तोत्र लिहिणारा? स्तोत्र 104 34, म्हणजे माझे विचार तुला गोड लागोत. पन्ना नंबर 731, भजन संहिता उसका 104वां अध्याय वचन 34, मेरा ध्यान करना उसको प्रिय लगे, क्योंकि मैं तो यहोवा के कारण आनंदित रहूँगा. माझे ध्यान त्याला गोड लागो, यहोवाच्या ठाई मी हर्ष करीन. बघा, देवाला संतोष दिला तर त्याच्या ठाई आपल्याला संतोष नाही मिळत का? आपल्याला आनंद हवा आहे, पण देवाला आनंद हवा आहे तो आपण देत नाही. प्रभू का आनंद मेरी ताकत. ताकद का नसते? त्याला आनंद दिला नाही. त्याला आनंद दिला तर त्याची कृपा मला पुरे नाही. प्रभू का आनंद मेरी ताकद. जर मी देवाला संतोष दिला तर त्याची कृपा मला विपुल नाही होणार. प्रत्येक संकटामध्ये, दुःखामध्ये, परिस्थितीमध्ये तो म्हणतो माझी कृपा तुला पुरे आहे. कोणतीही परिस्थिती असो, मरण असो, दुःख असो, ख्रिस्त येशूमध्ये आपण सर्वात विजयी आहोत, आहे ना? प्रभूच्या प्रीतीपासून मला कोण वेगळं करील? दुःख, संकट, मरण, उंची, खोली, निर्मिलेल्या वस्तू, न दिसणाऱ्या वस्तू, काय काहीच नाही. तर ख्रिस्त येशूमध्ये आपण विजयी आहोत. जर मी त्याला आनंद दिला त्या गोष्टी माझ्या होणार नाही? होतीलच होतील. हालेलुया. पहा, विश्वासाहून देवाला संतोष देणं अशक्य आहे. पहा, विश्वास काय? इब्रिकरसपत्र 11वा अध्याय. विश्वासाविना देवाला संतोष देणं अशक्य आहे. वचन 6, हिब्रूज 11:6. पन्ना नंबर 313, इब्रानियों उसका 11वां अध्याय वचन 6, और विश्वास बिना उसे प्रसन्न करना अनहोना है, क्योंकि परमेश्वर के पास आने वाले को विश्वास करना चाहिए कि वह है, और अपने खोजने वाले को प्रतिफल देता है. हालेलुया. विश्वासाविना, विश्वास वाचून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे. मग विश्वास किती महत्त्वाचा आहे? पण विश्वास म्हणजे काय? बघा, लिहिले पुढे, कारण जो देवाला शरण जातो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे. साधा विश्वास काय? साधा विश्वास काय आहे? तो आहे. आता विश्वासात वाढायचं म्हणजे काय? बघा, तो आहे. आता कुठे आहे? तो आहे कुठे? पण विसरतो आपण सांगतो तो माझ्यामध्ये आहे, पण परिस्थिती आल्यावरती
आपण विसरतो, विश्वास विसरतो की तो माझ्यामध्ये आहे. बरोबर की नाही? मग विश्वासानं चालणं म्हणजे काय? की सदैव त्याला ध्यानात धरून चालणं की तो माझ्यामध्ये राहतो. साधा विश्वास. आणि त्या विश्वासाशिवाय, कोणत्या विश्वासाशिवाय? की तो माझ्यामध्ये आहे, ह्या विश्वासाशिवाय देवाला संतोष देणं अशक्य आहे. त्याच्यापासून, त्याच्यामधून, त्याच्यासाठी. हालेलुया. आणि जे झटून शोधतात त्याला तो प्रतिफळ देणारा आहे. जे झटून त्याला आनंद द्यायला शोधतात, काय? जे झटून देवाला संतोष व्हायला पाहतात त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. काय प्रतिफळ? मी त्यांच्यामध्ये वस्ती करीन. हे माझं प्रतिफळ. बस. काय पाहिजे आणखी प्रतिफळ? सोनं पाहिजे? 1 करोड? माझा प्रभू मला पुरेसा आहे. तो माझ्या गरजा भागवतो. मला काही उणे पडत नाही. बस ना. हु इज द रिचेस्ट मॅन? सर्वात श्रीमंत मनुष्य कोण? ज्याला ख्रिस्त सापडलाय तो. जगातली संपत्ती उद्या लॉक होईल, इंटरनेट बंद झालं तर सगळ्या बँक बंद होतील. हो, काही चालणार नाही. मग काय कराल? कोणाकडे लावाल आपलं लक्ष? प्रभू माझा पुरवणारा आहे. पेट्रोल पंप बंद झाल्यावरती प्रभू मला देणारा आहे. तो कावळ्यांना पुरवतो, कावळ्याद्वारे त्या एलेशाला पुरवलं, त्याने मला नाही पुरवणार. यहोवा माझा मेंढपाळ आहे, तो मला उणे पडू देणार नाही. पण तो माझ्यामध्ये राहतो ह्याची भावना आणि जाणीव जर प्रत्येक क्षणी ठेवली तर हे असं होईल. तो आहे विश्वास. हालेलुया. बघा, हनोकाविषयी 5व्या हनोक के बारे में लिखा है 5वें वचन में. विश्वासाने, बघा वचन 5 पढ़िए, 11:5. इब्री 11:5. वचन 5. विश्वास से हनोक उठा लिया गया कि मृत्यु को न देखे और उसका पता ही नहीं मिला, क्योंकि परमेश्वर ने उठा लिया था और उसके उठाए जाने से पहले ही उसकी ये गवाही दी गई थी कि उसने परमेश्वर को प्रसन्न किया है. विश्वासानं हनोक त्याचे मरण पाहू नये म्हणून लोकांतरी नेला गेला आणि तो सापडला नाही, कारण देवाने त्याला लोकांतरी नेले. कारण त्याचे लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली होती की तो देवाला संतोषवीत असे. हनोक देवाबरोबर चालला ना. जेनेसिसमध्ये काय लिहिलं? उत्पत्तीमध्ये हनोक देवाबरोबर चालला आणि तो नव्हता. ही वॉज नो मोर. इथे लिहिलं आहे त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत असे. वरती जायचंय, काय करायला लागेल? साधी गोष्ट आहे. देवाला संतोष द्या. खाता पिता जे काही करता देवाला आनंद देणारं असावं. प्रत्येक गोष्ट करताना प्रभू तुला आनंद होतो का? कुछ भी करो, प्रभु को पूछो, प्रभु ये तुझे भाता है क्या? मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. गाणं बोलतो की नाही आपण? विसरतो ना. हालेलुया. बघा, दुसरं एक विश्वासाविषयी लिहिलं आहे की विश्वास काय? इकडे लिहिलं आहे विश्वासाविना देवाला संतोष देणं अशक्य आहे. मग तो विश्वास म्हणजे काय? तो आपल्याला पौल सांगतो गलतीकरास 2 अध्याय 20 वचन की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी गेलो आहे रोज. कधी? रोज. मी रोज मरतो. मैं प्रभु के साथ सूली पे दिया चढ़ाया गया हूँ. गलतीकर की पत्री 2 अध्याय 20 वचन. पन्ना नंबर 259, गलतियों उसका 2 अध्याय वचन 20.
मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ। अब मैं जीवित न रहा, पर मसीह मुझ में जीवित है। हा विश्वास, और मैं शरीर में अब तक जीवित ही हूँ, केवल उस विश्वास से जीवित हूँ जो परमेश्वर के पुत्र पर है, जिसने मुझे प्रेम किया और मेरे लिए अपने आप को दे दिया। हालेलुया। काय आहे विश्वास? साधा विश्वास, पण फार मोठा विश्वास, सर्वात उत्तम, दी फेथ, इट्स कॉल्ड दी फेथ. सर्वात उत्तम विश्वास कोणता? रोज बोलायचा कोणता? मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी जाणार आहे, दिलेला आहे, बाप्तिस्म्याद्वारे दिलो गेलो, मेलो की नाही? आता यापुढे मी जगतो असे. मग माझं जीवन कुठे आहे? माझं हे, माझं ते, मला हे बोललं, मला ते केलं, त्याने हे केलं, मी मेलो. आता मी नाही, तो माझ्यामध्ये जगतो. कोणी काय बोललं, कोणाला बोललं, तो पाहून घेईल. त्यासाठी सूड उगवू नका, देव घेईल सूड, तुम्ही नका घेऊ. त्याला बोललंय ना, तुम्ही मेला ना, त्याला बोललं की नाही, जाणे दो. आता मी जगतो असे नाही तर हा विश्वास. पण आपण विसरतोय. परिस्थिती आली का, ख्रिस्त नाही, मी जगतोय, तुला बघून घेतो आता. ना, ख्रिस्त बाहेर, मी आलो, जुना मनुष्य आला. आणि ह्यापुढे जे जीवन त्या देहात आहे, हे त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे आहे. आता मी कसा जगतोय? विश्वासानं जगतोय, म्हणजे देवाला आनंद देण्यासाठी जगतोय. ख्रिस्त माझ्यामधून जगतोय आणि मी जे काही करतो ते ख्रिस्त माझ्यामधून करवून घेतो आणि ते देवाला आनंदच आहे. ह्या देहामध्ये जे जीवन आहे ते त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली आणि त्या प्रीतीचं उदाहरण आहे वधस्तंभ. आणि आपणाला माझ्याकरता त्या वधस्तंभावरती देऊन टाकलं, इतकी प्रीती केली. मग त्याला आपण द्यायचं नाही आहे? त्यानं माझ्यासाठी दुःख सोसलं, मी त्याच्यासाठी दुःख नाही सोसायचं. त्यानं माझ्यावरती प्रीती केली, मी त्याच्यावर प्रीती नाही करायची. त्यानं माझ्यासाठी सर्व काही सोडलं, मी त्याच्यासाठी नाही सोडणार. हे कसलं आहे प्रेम? हालेलुया. त्यानं फक्त वधस्तंभावरतीच त्यानं स्वतःला दिलं नाही. उसने केवल वो सूली पे खुद को मेरे लिए सौंप दिया, ऐसा नहीं, तो अभी खुद को मुझ में रहने के लिए भी दिया. त्याने स्वतःला माझ्यासाठी दिलं, वधस्तंभावरती पण, आता माझ्यामध्ये राहण्यासाठी पण दिलं. मुझ में रहने के लिए खुद को दिया है. उसका आत्मा मुझ में है, वो मुझ में जीवित है. वो आता जाता नहीं, वो रहता है. मैं होटल नहीं, उसका मंदिर हूँ. मैं होटल है क्या? नहीं ना, मैं प्रभु का मंदिर हूँ ना. हालेलुया. रोमकरास पत्र आणि संपू आपण, वेळ झाली. वचन 8वा अध्याय, 8वां अध्याय, 8वां वचन. पन्ना नंबर 216, रोमियो उसका 8वां अध्याय वचन 8. और जो शारीरिक दशा में है वे परमेश्वर को प्रसन्न नहीं कर सकते. जे देहात आहेत त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाही. जोपर्यंत त्याच्यापासून, त्याच्यामधून आणि त्याच्यासाठी हे होत नाही, तोपर्यंत मी देवाला संतुष्ट करत. कारण जे काही मी करतो ते देहानं करतो. जो कुछ भी मैं करता हूँ वो मेरे देह से करता हूँ. मैं उसको मुझ में जीने नहीं देता हूँ.
सर्वात जास्त प्रिय देवाला काय हवं असेल तर मी त्याच्या ख्रिस्ताला माझ्यामध्ये जगू द्यावं ना. काय जेतो आपण जगू त्याला की त्याचा गळा दाबतो. आपण स्वतःच्याच बुद्धीने चालतो तेव्हा आपण त्याला दाबतो, त्याचा आत्मा खिन्न करतो. वचन 9 पढ़िए. परंतु जबकि परमेश्वर का आत्मा तुम में बसता है तो तुम शारीरिक दशा में नहीं परंतु आत्मिक दशा में हो. यदि किसी में मसीह का आत्मा नहीं तो वह उसका जन ही नहीं. हालेलुया. देवाचा आत्मा जर तुमच्यामध्ये राहतो तर तुम्ही देहात नाही तर आत्म्यात आहात, ख्रिस्तामध्ये आहात. जर ख्रिस्ताचा आत्मा तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, देहामध्ये नाही. तुम्ही आदामाचे नाही, तुम्ही येशूचे आहात. तुमचा वंश बदललेला आहे. जो ख्रिस्तामध्ये आहे ती नवीन उत्पत्ती आहे. पहा, जुनं ते होऊन गेलं, सर्व नवीन झालं आहे. तुम्ही कोणत्याही वंशाचे असा, कोणत्याही जातीचे असा, कोणत्याही कलरचे असा, मी येशूचा आहे. माझा बाप देव आहे, मी आत्म्याचं लेकरू आहे, माझा वंश बदललेला आहे. आदामाचं माझ्यात काहीच नाही, ना त्याचे रोग, ना त्याचे पाप, ना त्याचे काही. मी येशूचा आहे. त्याचं न्याय पण मला दिलेला आहे, त्याची पवित्रता मला दिलेली आहे. मी त्याला घेऊन चालतो. तो माझा न्याय पण, तो माझी पवित्रता. मला स्वतःच्याने न्याय पण गर्वत नाही, मला स्वतःच्याने पवित्र होवत नाही. त्याचा आत्मा माझ्यामध्ये राहतो तेव्हा मी पवित्र होतो आणि त्याच्यामध्ये मी सर्व काही करण्यास समर्थ आहे, सर्व दुःख झेलण्यास समर्थ आहे, सर्व संकटांना सामोरे जाण्यास समर्थ आहे. कारण मला सबळ करणारा ख्रिस्त ह्याच्यामध्ये मी सर्व गोष्टी करू शकतो. पण आत्म्यात आहात तर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही. संपली गोष्ट. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर त्याला देवाला संतुष्ट करता येत नाही, तर तो त्याचा नाही. आमेन. समजला उद्देश, आपलं ध्येय समजलं. आपण इंजिनियर असो, कार्पेंटर असो, फिशरमॅन असो, वर्कर असो, रिक्शा ड्राइवर असो, कोणी असो, कौन भी हो, हमारा मकसद एक ही है कि मेरे प्रभु को संतोष मिले. इंजिनियर व्हायचं आहे, प्रभूला आनंद देणारं करा, मग इंजिनियर व्हा. तुम्ही जे काही कराल ते प्रभूला प्रसन्न करण्यासाठी असेल. तुम्ही काम करता, कामगार आहात, प्रभूसाठी करता, असं जीवापार करा. आणि तुम्हाला नोकरी आणि पगार देणारा तो आहे. जे काही करता ते प्रभूसाठी, प्रभूमधून, त्याच्या नावानं, त्याच्यासाठी, त्यानं पुरवलेल्या शक्तीनं करता, या ध्येयानं करा. सर्व देवाला पसंत असेल. हालेलुया. आपलं ध्येय समजलं. खाता किंवा पीता, जे काही करता, खाओ पियो, जो कुछ करते हो, हम प्रभु को भाते रहें, हम उसको संतुष्ट करते रहें. हमारा बोलना, हमारा विचार करना, हमारा चलना, हमारा आना जाना उसको भाता रहे. करूया प्रार्थना. करेल कोणी प्रार्थना? प्रार्थना करा.